नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मल्टी मिलेट्स लड्डू। मिलेट्स म्हणजे भरड धान्य। तर यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा हे एकत्र करून हे पीठ केलं जातं। तर हे पीठ घेतलंय मी 2 वाट्या। त्यानंतर हे काजू आणि बदाम घेतलेत। हे मी अशा उभे कापून घेतलेले आहेत लाडूला लावण्यासाठी। त्यानंतर काजू घेतलेत कापून, बदाम घेतलेले आहेत कट करून लाडूत टाकण्यासाठी। नंतर भोपळ्याच्या बिया, 1 वाटी गूळ, हे खोबरं घेतले मी 1 वाटी बारीक करून। कधी कधी पीठ जास्त बारीक असेल ना तर ते लाडू खाताना टाळ्याला चिकटतात। तर तुम्ही खोबऱ्याऐवजी रवा पण भाजून घालू शकता थोडासा। त्यानंतर मी डिंक घेतलाय। डिंक ऑप्शनल आहे, मी घेतलाय तो कुरकुरीतपणासाठी। त्यानंतर 1 वाटी तूप। तर सगळ्यात आधी मी कढईत तूप घेतेय, 1-2 चमचे। या तुपात बदाम थोडेसे तळून घ्यायचेत, त्याच्याबरोबरच टाकायचेत काजू आणि भोपळ्याच्या बिया। थोडासा रंग बदलला की हे काढून घ्यायचे ड्रायफ्रूट्स। आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत। आता अजून तूप टाकायचंय आणि आपल्याला आता डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक तळून झालेला आहे आपला। आता खोबरं भाजून घ्यायचंय थोडंसं। आता आपलं खोबरं भाजून झालंय, हे पण काढून घेते मी। आता आपल्याला पीठ भाजून घ्यायचंय हे चांगलं। हे पीठ बनवताना सगळे धान्य 1-1 वाटी घ्यायचे आणि दळून आणायचेत। यात मी 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, 1 वाटी नाचणी, 1 वाटी वरई, 1 वाटी जे सातू असतात ते सातू, 1 वाटी राजगिरा टाकला होता आणि ते दळून आणलेले मी गिरणीतनं। आता हे आपल्याला तूप टाकून चांगला मस्त रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। हे लाडू अतिशय पौष्टिक होतात। या भरड धान्यांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं। शिवाय त्यात आपण साजूक तुपात बनवणार आहोत। चवीलाही खूप छान लागतात हे लाडू। आता
आता मी 1-2 मिनिटं हे पीठ फक्त असंच भाजून घेतलेले आहे. आता थोडं थोडं तूप टाकायचं आहे त्यात. आपण बेसन पिठाचे भाजून जसे लाडू करतो ना, अगदी तसंच हे भाजायचे थोडं थोडं तूप टाकून. बघा, एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. तूप टाकून पण मी भाजतीये. त्यात आपल्या पिठांचा रंग बदलायला लागलेला आहे आणि मस्त वास सुटलाय. आपल्याला अजून भाजायचे हे थोडा वेळ. मी हे लाडू गूळ घालून करतेय, बिना पाकाचे. तुम्ही जर पाक करून करणार असाल तर तुपाचं प्रमाण कमी करायचे. अगदी थोड्याशा तुपात भाजून घ्यायचे आणि नंतर ते पाकात टाकायचे. पण पाक करताना चुकला तर लाडू कडक होऊ शकतात, म्हणून मी ते बिना पाकाचे बनवतेय. त्यात मी गुळाचा वापर करतेय. गुळाऐवजी तुम्ही पिठी साखरेचा पण वापर करू शकता. बघा, जवळपास 10 मिनिटं झालेली आहे. मी हे पीठ मंद आचेवरती भाजतेय. अजून 1 मिनिटभर आपण भाजू. आता याला चांगला सोनेरी रंग आलेला आहे. मिनिटभर भाजून आपण गॅस बंद करू. मग बघा, जवळपास 12 मिनिटं पीठ भाजलेले आहे. आता मी गॅस बंद करतेय आणि थोड्या वेळ हलवत राहायचे. कढई गरम असते त्यामुळे ते पीठ करपण्याची शक्यता असते.
आपलं पीठ आता भाजून झालेलं आहे. तर मी गुळाची ढेप होती ती बारीक केलेली आहे. तर तो पूर्ण बारीक नाही झालेला. तर काय करायचं आहे, खोबरं घ्यायचं, त्यात गूळ टाकायचा आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. मिक्सरला फिरवल्यानंतर गूळ पण बारीक होतो आणि गूळ खोबरं चांगलं एकजीव पण होतंय. पीठ आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय. बघा किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे आपल्या पिठाला. पीठ थंड झालं की त्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे. डिंक टाकायचा आणि जे गूळ आणि खोबरं आपण टाकलं होतं, मिक्सरला बारीक केलं होतं, ते टाकून एकत्र करून घ्यायचे चांगलं. डिंक टाकल्यामुळे ना लाडू खाताना कुरकुरीत लागतो लाडू चांगला. डिंक नाही टाकला तरीही चालतो, आपल्या आवडीप्रमाणे. आता आपले सगळे पदार्थ एकत्र करून झालेले आहेत आणि पीठ पण थंड झालेले आहे. तर आपण लाडू बांधून घेऊयात. त्याच्यावरून बदाम किंवा काजू लावायचेत.
बघा आपले मिलेट्स लाडू आता बनवून तयार झालेले आहेत.